नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू. तर मी इथं कैरींचं बघा काय बनवलेलं आहे तर तुम्हाला सांगते. तर आपण समजा प्रवासात गेलो, कुठं फिरायला गेलो तर ह्या सुकलेल्या कैऱ्या आपण घेऊन जाऊ शकतो. खायला एवढ्या भारी लागतात ना, आवळ्यासारखा. तर मी इथं बघा 1 वाटी साखर टाकली, थोडंसं मिरची पावडर टाकून घेतलेले आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आपण ना उन्हामध्ये म्हणा किंवा पंख्याच्या हवाखाली छान असं सुकवून घ्यायच्या, त्याला कोरड्या करून घ्यायच्या. आणि एवढ्या छान लागतात ना, गोड आंबट तिखट खूप भारी लागतात. आणि कलरसाठी मी बघा थोडासा खाण्याचा कलर टाकलेला आहे. कलर खूप छान दिसतो त्याचा. आणि आपण कुठं फिरायला जातो तेव्हा विकतात ना ते लोक, तशा ह्या कैऱ्या आपण तुम्ही कधी खाल्लेल्या आहेत का? त्या लोक विकतात त्या कैऱ्या, तशा आपण बनवलेल्या आहे बघा. तर दिसायला पण छान दिसतात आणि खायला तर एकदम भारी लागतात, आंबट आणि गोड. तर खूप छान अशा मी भारी बनवलेल्या आहे या कैऱ्या आणि सुकवून बरणी भरून ठेवलेल्या आहे. तर नक्की तुम्हीसुद्धा बनवा. आता सीझन चालू आहे कैरींचं. तर बघा या अशा वाळून गेलेल्या आहेत मस्त, थोड्याशा वातड्या झालेल्या आहेत. आणि आता मी छान अशा बरणीत भरून ठेवणार आहे. तर आवडला का व्हिडिओ? नक्की छान छान कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा मग, आणि तुम्हीसुद्धा नक्की बनवा, खूप छान. चला, आपण इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहे. छान असे आता कुकरमध्ये पाणी टाकून शिजवून घेणार आहे, थोडेसे वाफवून घेणार आहे. तर हे बघा वाफलेले आवळे. तर इथं मी खडी साखर घेतलेली आहे आणि ही आता छान मिक्सरला बारीक करून घ्यायची. तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि बारीक पिठी साखरसारखी फिरवून घ्यायची. तर आपण आवळा कँडी बनवतो आहे. तर ही आपली खडी साखर बारीक झालेली आहे, हे बघा. तर आता छान असे आपले आवळेसुद्धा मस्त वाफवून गेलेले आहे. तर ही साखर अशी बारीक झालेली आहे, हे बघा. 1 वाटी साखर आणि छान असे एवढे आपले आवळे, हे सुद्धा आपण आता छान बारीक करून घेणार आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये. छान असे फिरवून घ्यायचे. हे बघा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आवळे बारीक करून घेतले आणि कढईमध्ये टाकून घेतले एवढे. आणि छान असे पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचे मस्त. आणि ही आपली साखर टाकली ना तर अजून पाणी सुटतं त्याला. तर ते पाणी चांगलं आटू द्यायचं मस्त. आणि ही आपलं चाट मसाला, थोडंसं काळं मीठ आणि काळी मिरी पावडर असं टाकून घेतलेलं आहे चवीसाठी. छान असं फिरवून घ्यायचं, मिक्स करत राहायचं. पाणी सुटतं त्याला. पाणी हे बघा कलर पण मस्त आलेला आहे. आता पाणी सगळं आटू द्यायचं साखरेचं. आणि पाणी आटल्यावर आपण आता एका प्लेटमध्ये ओतून घेणार आहे. हे बघा मस्त असं घट्ट होतं आहे बघा सारण. आता प्लेटमध्ये ओतून घेतलेलं आहे बघा, किती छान कलर आलेला आहे. थंड झाल्यावर आपण आता अशा छान गोळ्या बनवून घ्यायच्या. मी कलरच्या गोळ्या बनवून घेतलेल्या आहे. आणि थोडीशी पिठी साखर होती ना त्याच्यामध्ये अशी मिक्स करायची बघा, वरून टाकायची, एकामेकाला चिटकणार नाही असं. तर बघा 3 प्रकारच्या मी कलरच्या गोळ्या बनवून घेतल्या. तर कशा वाटल्या आपल्या ह्या आवळा कँडी, आवळा गोळी? आवडल्या ना? तर मग छान छान कमेंट करा, लाईक करा मंडळी. चला मंडळी, बाय बाय.